नमस्कार मित्रांनो, मी सपना निकम। आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि महाराष्ट्रातील लाखो लोक चुकीचा समज करून ठेवतात असा विषय घेऊन आले आहे। तो म्हणजे जमीन खरेदी केली, दस्त झाला, रजिस्ट्रेशन झालं, पण 7/12वर नोंदच नाही आणि मग लोक खुश होतात, दस्त झालाय आता जमीन माझी। हा सर्वात मोठा गैरसमज आहे। आज मी तुम्हाला इतकं सोपं आणि स्पष्ट समजावून सांगणार आहे की या व्हिडिओनंतर तुम्ही कधीच नोंदणी टाळणार नाही। खरेदी दस्त म्हणजे नक्की काय? खूप लोक दस्त, रजिस्ट्रेशन, 7/12, फेरफार हे सगळं गोंधळून बसतात। खरेदी दस्त म्हणजे मी अमुक इतक्या पैशात जमीन विकत घेतली याचा पुरावा। हा जमीन खरेदी केल्याचा करारनामा आहे। या दोन गोष्टी महत्त्वाच्या। एक, खरेदी करणारा कोण, त्यानंतर विकणारा कोण, त्यानंतर किती पैसे दिले, त्यानंतर कोणती जमीन घेतली, त्यानंतर सीमा कोणत्या, हे सगळं कागदावर लिहिलेलं असतं। पण महत्त्वाचा मुद्दा, खरेदी दस्त म्हणजे मालक होणे नाही, जमीन मिळते ते नोंदणीने, म्हणजे 7/12वर नाव आलं कीच। 7/12 म्हणजे तुमच्या जमिनीचा, शाळेचा ओळखपत्र। शाळेत ओळखपत्रावर नाव असेल तरच तुम्ही त्या शाळेचे विद्यार्थी। तसंच जमिनीवर तुमचं नाव 7/12वर असेल तरच तुम्ही त्या जमिनीचे मालक। यात तुमचे नाव, तुमचा हक्क, तुमचा ताबा, तुमची मालकी सगळंच लिहिलेलं असतं। नाव नाही तर सरकार म्हणतं ही जमीन तुमची नाही। दस्त झाला पण 7/12वर नोंद नाही, काय होईल? आता खरी भीती इथे आहे। मी मुद्दाम एक एक करून सांगते। जमिनीचा जुना मालक ती जमीन पुन्हा विकू शकतो, कारण सध्या सिस्टीममध्ये मालक कोण? तोच। तुमच्याकडे कागद आहे पण त्याच्याकडे सिस्टीमची मालकी आहे, म्हणून तो कधीही पुन्हा विकू शकतो। तुम्ही कोर्टात गेलात तरी तुमचा केस कमजोर राहील। तुम्ही कोर्टात म्हणाल मी पैसे दिले, दस्त माझ्याकडे आहे, कोर्ट म्हणेल 7/12वर नाव नाही, म्हणजे तुम्ही मालक नाही। तुमचा दस्त 10, 15, 20 वर्षांनी कागदाचा तुकडा बनू शकतो। दस्तला एक्सपायरी डेट नसते, पण हक्क मिळवण्यासाठी नोंद केलीच पाहिजे। नोंद केली नाही म्हणजे तुमचा दस्त अनइम्प्लिमेंटेड राहतो। तुमच्या मुलांना वारसा हक्क मिळणार नाही। तुम्ही म्हणाल मी काही वर्षांनी माझ्या मुलाला देईन, पण सरकार म्हणेल अहो ही जमीन तर तुमचीच नाही। जमीन वादात गेली तर 10 ते 15 वर्ष केस चालू शकते। नोंद नाही म्हणून जुना मालक, त्याचे नातेवाईक, त्याचे वारस सगळे येऊन दावा करू शकतात जमीन आमची आहे, आणि मग कोर्टात तुम्ही तुमचा दस्त घेऊन काही वर्ष धावाधावा करत बसाल। बँक तुम्हाला लोन देणार नाही। बँक म्हणते 7/12वर नाव नाही, जमीन तुमची कशी? लोन मिळत नाही, जमीन तुमच्या ताब्यात नाही, म्हणून कायदेशीर हक्क कमी होतात। तुम्ही विहीर करू शकत नाही, घर, शेड बांधू शकत नाही, पाणीपट्टीने हक्क मिळत नाहीत, सरकारी योजनांचे लाभ मिळत नाही, कारण नोंद नाही। सर्वात महत्त्वाचा प्रश्न, खरेदी दस्त किती वर्ष व्हॅलिड असतो? लोकांना वाटतं की दस्त 10 वर्ष व्हॅलिड, 20 वर्ष व्हॅलिड, पण खरं काय? खरेदी दस्त तुमच्या आयुष्यभर व्हॅलिड असतो। समस्या व्हॅलिडिटी नाही, समस्या नोंदणी आहे। दस्त वैध असतो, पण तुमचा हक्क फक्त कागदावर असतो, सिस्टीममध्ये दिसत नाही। आणि कायदा सांगतो जमिनीची मालकी सिस्टीमवर दिसली पाहिजे। जुना मालक पुन्हा जमीन विकू शकतो का? सरळ उत्तर आहे हो, 100% विकू शकतो। तुमच्या भावनेने नाही, तुमच्या पैशाने नाही, कायद्याने पाहिलं जातं। कायद्याने मालक कोण? ज्यांचं नाव 7/12वर आहे। तुम्ही भावनिक आहात, मी घेतली आहे, पैसे दिलेत, सरकार भावनिक नसतं, ते म्हणतं नाव नाही बस। मग यावर उपाय काय? तुम्ही जमीन घेतली तर हे नक्की करा। 1, फेरफार अर्ज, तलाठी कचेरीत अर्ज द्या। त्यानंतर म्युटेशन नोंद, फेरफार, जमीन तुम्ही घेतली हे दाखवा। त्यानंतर 7/12वर नाव बदला, नाव आलं कीच हक्क। त्यानंतर नोंद झाली का ते RTI करून तपासा। तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार यांच्याकडून माहिती मिळवा। मित्रांनो, जमीन ही सोन्यासारखी नसते। जमीन ही सोन्यापेक्षा 100 पटीने महाग आणि महत्त्वाची असते। दस्त करून शांत बसणे ही आयुष्यभराची सर्वात मोठी चूक आहे। लक्षात ठेवा, दस्त तुमचा, पण जमीन त्याची जो 7/12वर आहे, पण जमीन त्याची जी 7/12वर आहे। हे वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा। आजपासून जर तुम्ही जमीन घेतली असेल तर नोंदणी ताबडतोब करा। जर तुम्हाला जमीन नोंदणी, 7/12, वारस हक्क, खरेदी विक्री, जमीन वाद,
फेरफार, म्युटेशन किंवा कुठल्याही जमिनीच्या कायदेशीर मार्गदर्शनाची गरज असेल तर मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करायला तयार आहे। हा व्हिडिओ तुमच्या गावात मित्रांना, नातेवाईकांना आवर्जून शेअर करा। कुणाचा तरी लाखो रुपयांचा तोटा वाचू शकतो। मी आहे सपना निकम, तुमच्यासाठी नेहमी सोप्या भाषेत कायदा समजावून सांगणारी। धन्यवाद।